press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, जो हम पिछले क्लास में यहाँ जो मिशन क्या किया था उस तीतर को लेकर शिकारियों से बचकर कर्नल दत्ता के फार्म हाउस के जो पिछवाड़े से अंदर आ गया था और उस तीतर को एक शेड के नीचे जो डस्ट थी और यानी जो कबाड़ थी और उस वहाँ एक टूटी हुई टोकरी थी और टोकरी को लेकर उस टोकरी के अंदर जो तीतर को रख कर इसके ऊपर जो टोकरी को दबाकर टोकरी के ऊपर अपने जो स्वेटर को डाला था, है ना। और जो घर के ऊपर के जो छत पर वह चिमनी के पीछे बैठकर जो शिकारी लोग वहाँ आते हैं इसको वो देखता रहता है और शिकारी लोग आकर कर्नल दत्ता से बातें करना शुरू करते हैं। और जो कर्नल दत्ता क्या पूछते हैं, आप कौन हैं और क्यों इधर आए हैं, और जो शिकारी लोग क्या बोलते हैं, जो हम तो शिकारी लोग हैं और हर साल यहाँ शिकार करने के लिए आते हैं। और जो अच्छा तो तुम ही लोगों की जो गोलियों की आवाज़ें गूंज रही थी सुबह से, जो यहाँ कौन पूछते हैं कर्नल दत्ता क्या बोलते हैं कि अच्छा तो तुम ही लोगों की जो गोलियों की आवाज़ सुबह गूंज रही थी ಅಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೌದಾ, ಹಾಗಾದರೆ ನೀವು ಶೂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಬುಲೆಟ್ ಸೌಂಡೇ ಏನೋ ಹಾಗಾದರೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जो जी हाँ, हमारे पास लाइसेंस वाली बंदूकें हैं, सरपंच माधव सिंह भी हमें जानता है। देखिए शिकारी लोग क्या बोलते हैं कर्नल दत्ता के जो बातों को सुनकर क्या उत्तर देते हैं, जो हाँ हम लोगों के पास, हाँ हम ही जो गोलियां चला रहे थे और हम लोगों के पास तो लाइसेंस है, बंदूकों के जो लाइसेंस है इसलिए हम बंदूकें चला रहे थे। और जो इस जो गांव के यानी जो सरपंच माधव सिंह ಅಂತ ಹೇಳಿದರೆ सरपंच माधव सिंह का मतलब क्या है, उस गांव के एक गण्य व्यक्ति, समझ में आए ना। वो गण्य व्यक्ति कौन है, सरपंच जो माधव सिंह है ಅಂದರೆ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರವರು ಅವರೇನಿದ್ದಾರೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪಂಚಾಯತ್ಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರೇನಿದ್ದಾರೆ ಅವರು जो हमें जानता है ಅಂದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತು ಅವರು ಯಾರು ಅಂತ, ಹಾಗೆ ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। इसका मतलब जो गण्य व्यक्तियों के नाम लिए तो ये हमें कुछ भी नहीं पूछते हैं और हमें वैसे ही छोड़ देते हैं, ऐसे समझते थे वो। ಅಂದರೆ ಯಾರಾದರೂ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಊರಿನ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು, ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೆಸರನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಇವರು ಅವ್ರ ಕಡೆಯವರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೇನು ಬೈಯೋದಿಲ್ಲ, ಏನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರು ಶಿಕಾರಿಗಳು। ಅವರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈಗ ಕೆಲವು ನಾವು ಸಹಿತ ಕಾಮನ್ನಾಗಿ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ, ಏನಾದರೂ ಹೆಸರು ಎತ್ತಿದಾಗ ಅವ್ರು ನಮಗೆ ಗೊತ್ತು ಇವ್ರು ನಮಗೆ ಗೊತ್ತು ಅಂದರೆ ಏನೋ ನಮಗೆ ಒಂದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಏನೋ ಒಂದು ಫೀಲು ಮನುಷ್ಯರಿಗೆ, ಹೌದಲ್ವಾ। जो तो तुम हर साल तीतरों को शिकार करते हो, कर्नल ने मजाक सा उड़ाते हुए जो कहा, यानी तुम लोग हर साल तीतरों को जो शिकार करते हो मजाक से कहते हैं, मजाक उड़ाते हुए ಅಂದರೆ ಗೇಲಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ತಮಾಷೆಯಾಗಿ ನಗಾಡ್ತಾ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಓಹೋ ನೀವೇನಾ ತೀತರ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬೇಟೆಯಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದೇ ಹಂಟ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ ನೀವೇನಾ ಅವರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗೇಲಿ ಮಾಡ್ಕೊತ ನಕ್ಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जी हाँ, तीतर भी मार लेते हैं कभी कभी। अभी एक लड़का हमारे शिकार तीतर को जो लेकर आपके यहाँ आ छिपा है, हम उसे ही ढूंढ रहे थे। अच्छा तुम जो इतने जो क्या बोल रहे हैं, जी हाँ तीतर भी मार लेते हैं कभी कभी। क्या बोलते हैं, तीतर भी मार लेते हैं कभी कभी का मतलब क्या है, ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು तीतर ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಸಹಿತ ಹೊಡೆದಿರ್ತೀವಿ ನಾವು। और आपके एक लड़का हमारे जो शिकारी तीतर को, यानी हम शिकार किए हुए एक तीतर को वहाँ से उठाकर लेके आ गए हैं और यहाँ यही आप जो आपके जो फार्म हाउस के अंदर जाते हुए हम देखे हैं और तो यही छिपा के बैठा है, ऐसे जो कौन बोलते हैं, ಶಿಕಾರಿ लोग बोलते हैं ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಶಿಕಾರಿ ಮಾಡಿರುವಂಥ ಹಂಟ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಒಂದು ತೀತರ ಪಕ್ಷಿಯನ್ನು ಒಬ್ಬ ಹುಡುಗ, ನಿಮ್ಮ ಹುಡುಗನೇ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅವ್ನು ತೊಗೊಂಡು ಓಡಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೋಗೋದನ್ನೇ, ಫಾರ್ಮ್ ಹೌಸ್ ಒಳಗೆ ಹೋಗೋದನ್ನೇ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ, ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲೋ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जो
अच्छा तुम जो इतने सारे तीतर मारते हो उनका क्या करते हो कर्नल साहब ने पूछा. अच्छा ಹೌದಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಅವರು. ಆದರೆ ತೀತರ್ಗೆ तीतर जो शिकारी करते हैं ना, शिकार करते हैं ना ये जो शिकारी लोग, उनसे जो और कुछ प्रश्न को पूछना शुरू कर देते हैं कर्नल दत्ता. तो आप हर साल जो तीतरों को मारते हैं ना, शिकार करते हैं ना, उन तीतरों को आप क्या करते हैं, ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ವರ್ಷ ಎಷ್ಟೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಹೊಡಿತೀರಲ್ವ ನೀವು, ಹಾಂ ಬೇಟೆ ಆಡ್ತೀರಲ್ವ ನೀವು, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. जो सीधी सी बात है साहब खाते हैं, दूसरे शिकारी ने जवाब दिया. देखिए सीधी सी बात है साहब ಅಂದರೆ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೀದಿ ಸಿ ಬಾತ್ ಹೇ ಅಂದರೆ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ತಿಂತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಆ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ಮನೇಲೋಗಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾರಂತೆ ಅದರಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो दूसरे शिकारी ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ಶಿಕಾರಿ ಏನಿರ್ತಾನೆ, ಹಂಟರ್ ಇರ್ತಾನೆ, ಅವನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾನೆ. फिर कुछ रुक कर बोला अब तो उस लड़के को जो ढूंढवा दीजिए साहब, वह इधर ही कहीं छुप गया है. देखिए अब तो इसका मतलब क्या है, अब तो प्रश्न पूछना जो बंद कीजिए और वह लड़का जो आया है ना हमारे जो शिकार किए हुए तीतर को लेकर, उस लड़का को आपको ढूंढवा दीजिए ಅಂದರೆ ಹುಡುಕೊಡ್ರಿ. ಇವಾಗಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಅಂದರೆ ಇಂಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳಿದಾಗ, ಇವಾಗಲಾದರೂ ಆ ಹುಡುಗನ ಹುಡುಕೊಡ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಸರ್ ನಮ್ಮ ತೀತರನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರಲ್ಲ, ನಾವು ಹೊಡೆದಿರೋ ಪಕ್ಷಿಯನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಆ ಹುಡುಗ, ಕದ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಇವಾಗಲಾದರೂ ಆ ಹುಡುಗನ ಎಲ್ಲಾದರೂ ಇದ್ದರೆ ಹುಡುಕೊಡ್ರಿ ಸರ್ ಪ್ಲೀಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. फिर कर्नल दत्ता ने उनकी जो बात पर कोई ध्यान नहीं दिया और गुस्से से कहा, कैसे हो तुम लोग, हर साल आकर इतने तीतर मार डालते हो, कुछ को खा लेते हो और बाकी को घायल करते यहाँ जो तड़प कर मरने के लिए छोड़ जाते हो. जब फसल कटती है तब ढेरों मरे हुए तीतर मिलते हैं. देखिए कर्नल दत्ता ये जो शिकारी लोग जो पूछते हैं ना प्रश्नों को, यानी वो जो लड़का हमारे तीतर को यहाँ लेकर आए हैं वो कहा है ढूंढवा दीजिए, ऐसे इन जो किसी भी बातों को, यानी कोई भी बातों को यहाँ जो नहीं जो ध्यान देते हैं, उनके जो प्रश्नों के या उनके जो बातों पर नहीं ध्यान देते हैं और नहीं भी सुनते हैं, और ಮಾತುಗಳನ್ನು ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ತಲೆನೂ ಕೆಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಬೈತಾರೆ ಯಾರು, कर्नल दत्ता ಅವರು. क्या डांटते हैं कि जो आप लोग कैसे लोग हो, आप तो कितने बुरे लोग हो, जो हर साल तीतरों को मारने के लिए यहाँ आते हो और तीतरों को तो मारते हो, मार कर कुछ तीतरों को लेकर जाते हो, लेकिन कुछ तीतरों को यही छोड़ देते हैं, आप यही छोड़ देते हो, और वो जो घायल हुए तीतर वही तड़प कर मरते हैं. और जो फसल को काटने के समय हमारे किसानों को बहुत सारे जो मरे हुए तीतर जो मिलते हैं. अब कैसे लोग हो, आपको कितने चाहिए, अगर आपको तीतरों को मारना ही है, अगर एक को मारो, दो को मारो, लेकिन बहुत सारे तीतरों को मारकर आप ऐसे जो छोड़ के गए, तो जो कुछ तीतर यहीं जो घायल होकर मरते हैं, उनको अगर अपने इच्छा से जीने के लिए दिए तो वो जीते हैं खुशी से, लेकिन आप ऐसे जो स्थिति में, यानी जो बीच के यहाँ वो मरते भी नहीं है, यहाँ जो ज़िंदा होते भी मर जाते हैं, ऐसे आप स्थिति में छोड़कर क्यों जाते हो, कैसे बुरे लोग हो ಅಲ್ವಾ. ನಿಮಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದೋ ಎರಡೋ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, ಆದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಹೇಗೆ ಬೇಕಾಬಿಟ್ಟು ಹೊಡೆಯೋದು, ಆಮೇಲೆ ಯಾವ್ದು ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಆಮೇಲೆ ಗಾಯ ಆಗಿರೋವು, ಪೆಟ್ಟಾಗಿರೋವಂಥವು ಕೆಲವೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳು ಅಲ್ಲೇ ಹೊಲದ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ, ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ. ಅಂಥದ್ದೆಲ್ಲ ಪಾಪ ಹೊಡೆತ ತಿಂದು ನೋವು ಪೆಟ್ಟು ತಾಳಲಾರ್ದೆ ಅಲ್ಲೇ ಒದ್ದಾಡಿ ಸತ್ತೋಗುತ್ತೆ. ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈದು ಬಿಡ್ತಾರೆ ಯಾರು, कर्नल दत्ता ಅವರು. जो कर्नल दत्ता की बात सुनकर वे दोनों कुछ घबरा गए. उन्हें उम्मीद नहीं थी कि कर्नल इस तरह उन्हें डांट देंगे. देखिए ये जो शिकारी लोग थे ना वो तो डर जाते हैं
क्योंकि कर्नल दत्ता बहुत ही खड़क से बातें करते हैं, डांटते हुए बातें करते हैं ಶಿಕಾರಿ लोगों के साथ. ಅಂದರೆ ಬೈಕೊಳ್ತಾ ಖಡಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅವರು. ಎಂಥ ಮನುಷ್ಯರಪ್ಪ ನೀವು, ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹಂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಶಿಕಾರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಬೇಟೆ ಆಡೋದಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಹೊಡಿತೀರಾ, ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ನಿಮಗೆ ಯಾವ್ದು ಕೈ ಸಿಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರಾ. ಎಷ್ಟೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಅಲ್ಲೇ ನೋವು ತಿಂದ್ಕೊಂಡು ಒದ್ದಾಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಸತ್ತೋಗುತ್ತೆ. ಅದು ಪಾಪ ನಮ್ಮ ರೈತರೆಲ್ಲ ಬೆಳೆ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟೊಂದು ಸತ್ತಿರೋ ಪಕ್ಷಿಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ತೀತರ್ ಪಕ್ಷಿಗಳು. ಎಂಥ ಮನುಷ್ಯರು ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತಾರೆ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಹೆದರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಉನ್ಕೋ ಉಮ್ಮೀದ್ ನಹಿ ಥಿ, ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಇರಲ್ಲ. ಏನು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇರಲ್ಲ ಅಂದರೆ ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಅವರು ಈ ರೀತಿ ಇವರಿಗೆ ಬೈಬಹುದು, ನಮಗೆ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಬೈತಾರೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಇರಲ್ಲ. ಅವರು ಆ ಹುಡುಗನ ನಮಗೆ ಹುಡುಕಿ ಆ ಪಕ್ಷಿನ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ಬೋದು ಇವರು ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಅವರು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಅವರು ಇವ್ರಿಗೇನೆ ಬೈದು ವಾಪಸ್ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಶಿಕಾರಿಯವ್ರಿಗೆ, हंटर्स को. जो कर्नल दत्ता ने उन्हें इतना ही कहकर नहीं छोड़ा. आगे बोले, पक्षियों को मारने और उससे ज़्यादा उन्हें घायल करने छोड़ जाने में तो कोई बहादुरी नहीं है. अब तुम दोनों यहाँ से जा सकते हो. यहाँ तुम्हारा कोई तीतर वीतर नहीं है. अब जाते क्यों नहीं, खड़े क्यों हो. देखिए क्या बोलते हैं ये जो कर्नल दत्ता ऐसे ही नहीं छोड़ते हैं, फिर आगे डांटने के लिए शुरू करते हैं. जो वैसे भी यहाँ जो तीतरों को मारना या ऐसे जो घायल तीतरों को जो मारे हुए तीतरों को आधे ही घायल ऐसे ही छोड़कर जाना कोई जो बहादुरी का बात नहीं. कोई बहादुर ऐसे करते ही नहीं. ಅಂದರೆ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಶೂಟ್ ಮಾಡೋದು, ಹಾಗೆ ಗಾಯ ಆಗಿರೋ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟೋಗೋದು, ಇದು ಯಾವ ಬಹಾದೂರರು ಮಾಡೋ ಅಂತ. ಅಂದರೆ ಒಂದು ಬಹದ್ದೂರ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಧೈರ್ಯ ಇರೋವಂಥವ್ರು, ಒಂದು ಗಟ್ಸ್ ಇರೋವಂಥವ್ರು, ಒಂದು ಕರೇಜ್ ಇರೋವಂಥವ್ರು ಮಾಡೋವಂಥ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ ಇದು. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬಹದ್ದೂರಿತನ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಇದರಲ್ಲಿ ಏನು ತುಂಬ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇದೆ, ನಾವು ದೊಡ್ಡ ಧೈರ್ಯಶಾಲಿಗಳು, ನಾವು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿವಂತರು, ಒಂದು 4 ತೀತರನ್ನು ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲ ಅದು ಆ ಥರ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೈತಾರೆ. ಯಾರು? कर्नल दत्ता ಅವರು. यहाँ आपके जो कोई तीतर वीतर नहीं है, आप यहाँ से जाइए, निकलिए. और जो ಕಡೆ ಕ್ಯೂ ಹೋ, ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಇನ್ನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾವ ತೀತರ್ ವೀತರ್ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ರಿ ಮೊದಲು, ಯಾಕೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಇನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿ कर्नल दत्ता ಅವರು ಬೈತಾರೆ. जो बिशन चिमनी के पीछे से सब देख और सुन रहा था. वे दोनों शिकारी बिना कुछ बोले मुड़े और वापस चल दिए. देखिए ये सभी बातों को, यानी कर्नल दत्ता और शिकारी लोगों के बीच ये बातें हो रही थी, इन सभी बातों को यहाँ कौन देख रहा था और सुन रहा था? बिशन. वो कहाँ छुप कर बैठा था? छत के ऊपर जो चिमनी के पीछे छुप कर बैठकर सभी बातों को सुन रहा था और देख रहा था. और ये जो शिकारी लोग हैं वहाँ से चुपचाप चले जाते हैं. ಅಂದರೆ ಏನು ಮಾತಾಡದೆ ತಲೆ ತಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾರೆ. फिर कर्नल दत्ता ने गुलाब चंद से दवाई छिड़कने वाली मशीन लाने को कहा. फिर कर्नल दत्ता अपने जो काम में लग जाते हैं और जो सेब को, यानी एप्पल को, जो दवाई, एप्पलों के जो दवाइयों को छिड़कने का काम सुबह सुबह ही होती है. मैं पहले ही जो पार्ट में आपको बोली थी ना, इसलिए जो दवाई छिड़कने की जो मशीन है उसे लेकर आने के लिए उनके जो काम करते हैं ना, उनके लिए कौन है, जो कौन दिए हैं यहाँ, जो गुलाब चंद को बुलाते हैं, यानी बोलते हैं. तभी बिशन छप्पर से शेड पर होता हुआ नीचे कूद पड़ा. उसने तीतर को उठा लिया और घर में घुसते ही मालकिन को पुकारने लगा. बाबूजी जल्दी आइए, यहाँ बहुत जख्मी हैं. बहूजी जल्दी आइए, यह बहुत जख्मी है, आकर इसे देखिए. ये जो बिशन है ना, वहाँ जो चुपचाप सभी बैठ रहे थे ना, शिकारी बैठ के देख रहा था ना और सुन भी रहा था. और शिकारी लोग जो वहाँ से वापस जाते हैं, जाने के बाद ये क्या करता है, बिशन वहाँ से निकल जाता है, यानी उतर पड़ता है और फार्म हाउस के अंदर जाकर जो तीतर को उठाकर
वह छुपा के रखा था ना जो तीतर को, जो इस टोकरी के नीचे छुपा के रखा था, उस जो तीतर को उठाकर जो घर के अंदर जाकर क्या करता है, जो बहूजी ऐसे पुकारता है। बहूजी का मतलब जो कर्नल दत्ता के जो पत्नी को, कर्नल दत्ता की पत्नी को यह बहूजी ಅಂದರೆ ಬಹು ಅಂದರೆ ಏನು, ಸೊಸೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆದಾಗೆ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. ಬಹೂಜಿ ಅಂದರೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಫುಲ್ ಆಗಿ ಅಥವಾ ಅಕ್ಕ ಅಂತ ಕರೆದ ಹಾಗೆ. ಇಲ್ಲಿ ಬಹು ಅಂದರೆ ಸೊಸೆನೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. बहूजी जो जल्दी से आ जाए, ये तो बहुत ही जख्मी हुई है और घबरा भी गया है, इसको कुछ कीजिए ಅಂದರೆ ಬೇಗ ಬನ್ನಿ, ಇದಕ್ಕೆ ಗಾಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ತುಂಬಾ ಗಾಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಿರಿ, ಇದಕ್ಕೆ ಗಾಯ ಹೋಗೋ ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದನ್ನು ಕಾಪಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಗ್ತಾನೆ. जो बिशन के आवाज़ सुनकर कर्नल दत्ता भी अंदर जा पहुँचे और बोले, अच्छा तो तीतर चुराने वाला लड़का तू ही था। बिशन की आवाज़ सुनकर, यानी ये जो बिशन जो ज़ोर से चिल्लाकर बोल रहा था ना, जो पुकार रहा था बहूजी को, इस आवाज़ को बाहर जो खड़े हुए कर्नल दत्ता को सुनाई देती है और कर्नल दत्ता भी अंदर आते हैं और बिशन के हाथ में तीतर को देखकर जो कर्नल दत्ता क्या बोलते हैं, तो अच्छा तुम ही वो लड़का हो जो तीतर को चुरा कर यहाँ ಆಯೇ ಹೋ, ಅಂದರೆ ನೀನೇನಾ ಹುಡುಗ, ಆ ತೀತರ್ ಪಕ್ಷಿಯನ್ನ ಕದ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟಿರೋ ಹುಡುಗ ನೀನೇನಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. क्या करता बाबूजी, इसे बहुत चोट लगी है, अगर मैं ना जो लाता तो यहाँ मर जाता. देखिए बिशन क्या बोलता है, क्या करूँ, क्या करता बाबूजी, ಏನು ಮಾಡೋದು ಸರ್. ಬಾಬೂಜಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಫಾದರ್ ಅಂದರೆ ತಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ, ಇಲ್ಲಿ ಬಾಬು ಅಣ್ಣ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು. जो इसे बहुत चोट लगी है ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಗಾಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅಗರ್ ಮೇನಾ ಲಾತಾ ತೋ यहाँ ಮರ್ ಜಾತಾ, ಇದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಗಾಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ನಾನೇನಾದರೂ ಅಲ್ಲಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಅಲ್ಲೇ ಸತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಬ್ ತೋ ಇಸ್ಕಾ ಕ್ಯಾ ಕರೇಗಾ, ನೀನು ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ ಇದನ್ನು ಇವಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು कर्नल दत्ता ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. इसे पालूंगा बाबूजी, बिशन ने कहा. बिशन के पास तो आंसर रेडी है, मैं तो इसे पालूंगा ಅಂದರೆ ನಾನು ಇದನ್ನು ಸಾಕ್ತೀನಿ. ಪಾಲನಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಸಾಕೋದು. मैं इसे पालूंगा बाबूजी, ನಾನು ಇದನ್ನು ಸಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. कर्नल साहब मुस्कुरा दिए, उन्होंने घायल तीतर को देखा, उसका एक पंख टूट गया था, अब शायद ही वह उड़ सके. देखिए कर्नल साहब मुस्कुरा दिए ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಸ್ಮೈಲ್ ಬರುತ್ತೆ, ನಗು ಬರುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ, कर्नल दत्ता ಅವರಿಗೆ. ಇವನ ಆನ್ಸರು, ಇವನು ಅಲ್ಲಿಂದ ಆ ತೀತರನೇ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ನಗು ಬರುತ್ತೆ. ಉನ್ನೋನೆ ಘಾಯಲ್ ತೀತರ್ ಕೋ ದೇಖಾ, ಅವರು ಘಾಯಲ್ ಅಂದರೆ ಪೆಟ್ಟಾಗಿರೋ ಆ ಒಂದು ತೀತರ್ ಪಕ್ಷಿ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ ನೀಟಾಗಿ. ಉಸ್ಕಾ ಏಕ್ ಪಂಕ್ ಟೂಟ್ ಗಯಾ ತಾ, ಏಕ್ ಪಂಕ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ವಿಂಗ್. ಅದರದ್ದು ಒಂದು ರೆಕ್ಕೆ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಪಾಪ, ಮುರಿದೋಗಿ ಅಂದರೆ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತೆ ಒಂದು ರೆಕ್ಕೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಜೋ ಟೂಟ್ ಗಯಾ ತಾ, ಹರಿದು ಹೋಗಿರುತ್ತೆ ಒಂದು ರೆಕ್ಕೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಅಬ್ ಶಾಯದ್ ಹಿ ವಹ ಉಡ್ ಸಕೆ ಅಂದರೆ ಡೌಟು, ಶಾಯದ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಹಾರೋದು ಡೌಟು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೋ ಬಿಷನ್ जाओ दवाइयों का जो बक्सा लेकर आओ, जो दवाइयों का बक्सा का मतलब क्या है, बॉक्स. ದವಾಯಿಯೋ ಅಂದರೆ ಟಾನಿಕ್, ಔಷಧಿ ಎಲ್ಲ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಂತೀವಲ್ವ ಆ ಥರ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಬಾಕ್ಸನ್ನ ತೊಗೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. जो बिशन दौड़कर बक्सा ले आया, बिशन क्या करता है, बहुत ही दौड़कर यानी बहुत ही ज़ोर से वहाँ से दौड़ता है, ಅಂದರೆ रन करता है, भागता है और उस बॉक्स को लेकर आता है. कर्नल दत्ता ने तीतर के पैरों का जख्म साफ किया, जो फिर दवाई लगा दी, पंख को फैलाकर टेप लगा दिया ताकि वह ज़्यादा हिले डुले नहीं. कर्नल दत्ता क्या करते हैं, जो हम भी कुछ हुआ तो
किसी को भी कुछ हुआ तो, अगर गिरे तो, कुछ स्मॉल एक्सीडेंट हुआ तो, किसी को भी घायल हुआ तो, किसी ने घायल हुआ तो हम क्या करते हैं, पहले उन्हें फर्स्ट एड करते हैं, है ना। फर्स्ट एड करने से पहले हम क्या करते हैं, वो जो चोट रहती है ना, उस चोट को हम क्लीन करते हैं। ಬಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಕೆತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಕೈನೋ ಕಾಲ್ನೋ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಫಸ್ಟು ಹತ್ತಿ ಕಾಟನ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಒರೆಸ್ತೀವಲ್ವ ಫಸ್ಟು। ठीक उसी तरह यहाँ कर्नल दत्ता भी उस घायल तीतर के जो चोट को ठीक तरह से पोंछते हैं। ಅಂದರೆ ಪೋಂಚನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಪೋಂಚನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒರೆಸೋದು, ನೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒರೆಸ್ಬಿಟ್ಟು। ಸಾಫ್ ಕಿಯಾ ಅಂದರೆ ಅದೇ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರೆ। फिर दवाई लगा दी और उस अगर हम उस ऐसे जो हम साफ़ किए तो ठीक तरह से हमें नज़र आती है कि जो चोट कहाँ हुआ है। ಅಂದರೆ ನಾವೇನಾದರೂ ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಕೆತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ರಕ್ತ ಮೆತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ನಮಗೆ, ಹೌದಾ, ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು, ಅವಾಗ ನಮಗೆ ಗಾಯ ಎಲ್ಲಾಗಿದೆ ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ। ನಾವು ನೀಟ್ ಕಾಟನ್ ತೊಗೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮೇಲೆ ಬ್ಲಡ್ ಎಲ್ಲ ಒರೆಸ್ಬಿಟ್ರೆ ನಮಗೆ ನೀಟಾಗಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಗಾಯ ಎಲ್ಲೆಲ್ಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು। ಅವಾಗ ಏನು ಮಾಡೋದು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಔಷಧಿ ಹಾಕ್ಬೋದು ಅಥವಾ ಬ್ಯಾಂಡೇಜ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಹೌದಲ್ವಾ। उसी तरह यहाँ कर्नल दत्ता क्या करते हैं, साफ़ करने के बाद ये जो तीतर को जो चोट कहाँ पहुँची रहती है ना, हुई रहती है ना, उस जगह पर कुछ दवा लगाती है। ಅಂದರೆ ದವಾ लगाते हैं ಅಂದರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಔಷಧಿನೋ ಅಥವಾ ಏನೋ ಹಾಕ್ತಾರೆ, ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ಆರಾಮಾಗೋದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕೋ ಅದು ಒಂದು ಔಷಧಿನ ಹಾಕ್ತಾರೆ। पंख को फैलाकर टेप लगा दिया ताकि यहाँ जो वह ज़्यादा हिले डुले नहीं। ये जो पंख को फैलाकर यानी जो टूटे हुए पंख का मतलब क्या है, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತೆ ಅದರಕ್ಕೆ, ಅದನ್ನು ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಟೇಪ್ ಲಗಾತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಒಂದು ಟೇಪನ್ನು ಸುತ್ತಿತಾರೆ। ಅಂದರೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಅಳಗಾಡಬಾರ್ದು, ಅಳಗಾಡ್ಬಿಟ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಮತ್ತು ಪೆಟ್ಟು ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಕೀವಾಗೋದು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಆಗೋದು ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಥರ ಮಾಡ್ತಾರೆ। फिर उन्होंने बिशन से कहा, बिशन अगर तुम हम इसे गेंदे के पत्तों का रस दिन में 2-3 बार पिलाओगे तो यह जल्दी ठीक हो जाएगा। बिशन अगर तुम, जो बिशन को क्या बोलते हैं, कुछ ट्रीट करने के लिए इसे क्या क्या दवा देना चाहिए और क्या दवा देने से ये जो तीतर पहली तरह हो जाती है। क्या बोलते हैं कि बिशन को जो यहाँ जो दिए हैं गेंद के फूल, गेंदे के फूल का मतलब क्या है, मारीगोल्ड फ्लावर। गेंदे के फूल के जो पत्ते का मतलब क्या है, लीफ ಅಂದರೆ ಎಲೆಗಳು। जो मारीगोल्ड का मतलब क्या है, कौन सा फूल है मारीगोल्ड, मारीगोल्ड यानी ಚೆಂಡು ಹೂವು। ಚೆಂಡು ಹೂವು ನೋಡಿದಿರಲ್ವಾ ನೀವೆಲ್ಲರೂ, ಬಾಗಿಲಿಗೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ। जो मारीगोल्ड के यानी जो गेंदे के फूल के पत्ते हैं ना, उन पत्तों को क्या करना चाहिए, पत्तों का रस यानी उन पत्तों से जो रस निकाल कर, ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಗ್ರೈಂಡ್ ಮಾಡೋ ಅಥವಾ ಜಜ್ಜೋ ಅದರಿಂದ ಏನು ಬರುತ್ತೆ, ರಸ ಬರುತ್ತೆ। ಚೆಂಡು ಹೂವು ಇರುತ್ತಲ್ಲ, ಚೆಂಡು ಹೂವಿನ ಎಲೆಗಳು, ಚೆಂಡು ಹೂವಲ್ಲ ಅದ್ರ ಎಲೆಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ರಸ ತೆಗಿಬೇಕು ಅದರಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ಜಜ್ಜಿದ್ರೆ ಅಥವಾ ಮಿಕ್ಸಿ ಮಾಡಿದರೆ ಅದರಿಂದ ರಸ ಬರುತ್ತೆ, ಹೌದಾ। ಆ ರಸವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, 2-3 ಬಾರ್ ಪಿಲಾವೋಗೆ ತೋ ಯಹ ಜಲ್ದಿ ಸೆ ಟೀಕ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ। 2-3 ಬಾರ್ ಅಂದರೆ ದಿವಸಕ್ಕೆ 2-3 ಸಲ ಕುಡಿಸಿದ್ರೆ ಬೇಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆರಾಮಾಗುತ್ತೆ, ಮೊದಲಿನ ಥರ ಆಗುತ್ತೆ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। तब तक बहू जी एक कटोरी में दलिया ले आई और तीतर को दलिया खिलाते हुए बोली, इसे रोज़ दलिया भी खिलाना बिशन, तीतर को दलिया बहुत पसंद है। ಅಂದರೆ ಕಾಳು ಅದೊಂದು ಟೈಪು, ಇದನ್ನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಹುಜಿ ಅಂದರೆ ಅವರು ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಅವರ ಹೆಂಡತಿ ಏನಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಟ್ರೀಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕಾಳುಗಳನ್ನು ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ, ಇದನ್ನು ಸಹಿತ ತಿನ್ನಿಸು, ಇದು ತುಂಬಾ ಇಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। फिर तब तो यह बिशन के पीछे पीछे ही घूमता रहेगा। यानी ऐसे जो कुछ हम पालते हैं तो, या बिल्ली को देखिए फॉर एग्जांपल, या कुत्ता को देखिए, वो क्या करते हैं हम, अगर डेली यानी रोज़
कुत्ते को या बिल्ली को हम दूध पिलाए तो या कुछ बिस्किट डाले तो वो क्या करते हैं, हमारे आगे पीछे ही जो आते रहते हैं, है ना, हमारे पीछे ही आते हैं। हम कहाँ जाते हैं हमारे पीछे ही आते हैं, और हम कहाँ बैठते हैं हमारे पास ही आकर बैठते हैं, हम कहाँ सोते हैं हमारे पास ही आकर सोते हैं, है ना। ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ जो बिशन के जो आगे पीछे ही तीतर ऐसे ही आगे पीछे फिरता चलता है। ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟವಾದ ಕಾಳುಗಳನ್ನ ಅದಕ್ಕೇನಾದ್ರು ತಿನ್ನೋದು ಕೊಟ್ಟರೆ, ಅದನ್ನು ವಿಚಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಅದನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದರೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಪಕ್ಷಿಗಳು ಪ್ರಾಣಿಗಳು ನಮ್ಮ ಹಿಂದಿಂದನೇ ಸುತ್ತುತ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ವ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಲ್ ದತ್ತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಈ ತೀತರ್ ಏನಿದೆ ಇವನ್ನ ಬಿಷನನ್ನು ಹಿಂದಿಂದನೇ ಸುತ್ತುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ बिशन नोड़ी। अच्छा बिशन, तुम जानते हो तीतर कैसे बोलता है, बहू जी ने पूछा। देखिए अच्छा बिशन, यहाँ बहू जी यानी कर्नल दत्ता की जो पत्नी है वो पूछते हैं। क्या पूछती हैं? अच्छा बिशन, तुम्हें पता है जो तीतर कैसे जो आवाज़ निकालती हैं, जो आवाज़ करती है, ಯಾವ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ? ಕೋಳಿ ಯಾವ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಕೊಕ್ಕೊ ಅಂತ. ನಾಯಿ ಬೌ ಬೌ ಅಂತ ಬಾರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಬಿಲ್ಲಿ ಮಿಯಾವ್ ಮಿಯಾವ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗೆ ತೀತರು ಸಹಿತ ಒಂದು ರೀತಿ ವಾಯ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ? ಯಾವ ರೀತಿ ವಾಯ್ಸ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಇದು ವಾಯ್ಸ್ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದು ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಬಿಷನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಕ್ವ್ಯಾಕ್ ಕ್ವ್ಯಾಕ್ ಕ್ವ್ಯಾಕ್, कर्नल दत्ता ठहाका मारकर हंस पड़े। देखिए ये जो बिशन ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, जो तीतर की जो आवाज़ निकालता है, तीतर जैसा आवाज़ करता है, ಯಾವ ರೀತಿ ತೀತರ್ ಪಕ್ಷಿ ಕೂಗುತ್ತೋ ಆ ಥರ ಅವನು ಸಹಿತ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಯಾವ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ? ಕ್ವ್ಯಾಕ್ 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 ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಹ್ಯಾಕ್ ಕೂಗುತ್ತೋ ಆ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಠಹಕರ್ ಹಸ್ತೆ ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ನಗ್ತಾರೆ. ಯಾರು? कर्नल दत्ता ಅವರು. फिर बहू जी मुँह पर पल्लू रख कर हंसने लगी। देखिए बहू जी, बहू भी ಅಂದರೆ वो कर्नल दत्ता की पत्नी है ना, वो भी मुँह पर जो अपने जो ಪಲ್ಲು ರಕ್ಕಕರ್, ಪಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರೊಂದು ಸೀರೆ ಸೆರಗು ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಹೀಗೆ ಮುಚ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆ ಥರನೇ ಇರ್ತಿದ್ದಿದ್ದು. ದೊಡ್ಡವ್ರ ಎದುರಿಗೆ, ಗಂಡನ ಎದುರಿಗೆ, ಮಾವ ಅತ್ತೆ ಎದುರಿಗೆ ಅವರ ಸೀರೆ ಸೆರಗನ್ನು ಈಗ ಮುಖದಿಂದ ಮುಚ್ಕೊಂಡಿರ್ತಾಯಿದ್ರು, ತೆಗಿತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಅದೇ ಥರ ಈಗ ಮುಚ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೋರಾಗಿ ನಗೋದಕ್ಕೆ ಅವರು ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. और बिशन भी हंसता हुआ हिरण की तरह चलागे लगाता तीतर के साथ वहाँ से अपने घर की ओर भाग चला। बिशन भी हंसता हुआ हिरण की तरह, ಹಿರಣ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಜಿಂಕೆ, ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿಮಗೆ? ಸಾರಂಗ ಜಿಂಕೆ ಹೇಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡುತ್ತೆ, ನೀವು ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? ಡೀರ್ ಹೇಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ, ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡುತ್ತಲ್ವ ತುಂಬ ಜೋರಾಗಿ. ಛಲಾಗ್ ಮಾರನ ಅಂದರೆ ಜಂಪ್ ಮಾಡೋದು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಜೋ ಯಹಾ ಕ್ಯಾ ದಿಯೇ ಹಿರಣ್ ಕಿ ತರಹ, ಜಿಂಕೆ ತರಹ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಜೋರಾಗಿ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊತ ಅಪ್ನೆ ಅಂದರೆ ತನ್ನ ಮನೆ ಕಡೆಗೆ ಓಡ್ ಹೋಗ್ತಾನೆ. ತೀತರ್ ಕೆ ಸಾಥ್ ಅಂದರೆ ಆ ಪಕ್ಷಿಯನ್ನು, ತೀತರ್ ಪಕ್ಷಿಯನ್ನು ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊತ ಮನೆ ಕಡೆಗೆ ಓಡ್ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಜೋ ಅವ್ರ आपको भी जो किसी भी जो घायल पक्षी मिले तो आप भी क्या करते हैं, ऐसे ही करते हैं क्या? उसे घर को लेकर आके, यहाँ पक्षी ही नहीं, सिर्फ किसी भी जो कुत्ता, छोटी सी जो कुत्ता या पप्पीस हम कहते हैं, या बिल्ली मिले तो आप क्या करते हैं, घर में आकर पालते हैं क्या? उसे कुछ घायल हुआ तो, दर्द हुआ तो आप उसे ट्रीट करते हैं क्या? है जो कुत्तों को या किसी को भी ಹಾಬಿ रहते हैं, ಹೌದಲ್ವಾ? ಕೆಲವಿಗೆ ಅದೊಂದು ಹಾಬಿ ಇರುತ್ತೆ, ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಸಾಕೋದು, ಪ್ಯಾರೆಟ್ ಸಾಕೋದು, ಹೌದಾ? ಆದರೆ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾವು ಜಾಸ್ತಿ ಸಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ನಾವು ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ದಿವಸ ಅದು ಬದುಕೋದಿಲ್ಲ. ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಬದುಕ್ತವೆ ಅವು. ಆದರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಗಿಳಿಯನ್ನು ಆಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಕೋಳಿಗಳನ್ನು ಆಗಲಿ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಪುಟ್ಟಿಯಲ್ಲೇ ಇಟ್ಟು ಸಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಥವಾ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವು ಜಾಸ್ತಿ ದಿವಸ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅವು ಫ್ರೀಯಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಇಷ್ಟಪಡುತ್ತೆ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಆದರೆ ನಾವು ಫ್ರೀಯಾಗಿ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಬಿಟ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವು ಸಾಕ್ತಾ ಇರೋ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಿಟ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಹೆದರಿಕೆನಿರುತ್ತೆ. ಬೆಕ್ಕು ತಿನ್ಬೋದು, ನಾಯಿಗಳು ತಿನ್ಬೋದು, ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ಚೆಂದವಾಗಿ ಅದರದ್ದು
ಫೀಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವು ಹಾರಾಡೋದನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ಖುಷಿ ಪಡಬೇಕು. ಆದರೆ ಅದನ್ನು ತೊಗೊಂಬಂದು ನಾವು ಒಂದು ಕೇಜಲ್ಲಿ ಹಾಕೋದು ಮಾಡಿದರೆ ಜಾಸ್ತಿ ದಿವಸ ಅವು ಇರೋದಿಲ್ಲ, ಖುಷಿಯಾಗೂ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಜೋ ತೀತರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೀವು ನೋಡಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಷಿಗಳು ನೋಡಿರಿ, ಕಾಣಿಸುತ್ತಲ್ವ ತೀತರ್ ಪಕ್ಷಿಗಳು ಹೇಗಿದೆ ಅಂತ. ಸ್ವಲ್ಪ ಕೋಳಿ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಇರುತ್ತೆ, ಇದು ಕಾಡು ಕೋಳಿ ಟೈಪ್ ಇರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಇದನ್ನು ಹಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಂತಾರೆ. समझ में आए ना आपको इस पार्ट इसको जो आपको ठीक तरह से और एक बार पढ़ना चाहिए, और जो डिफ़िकल्ट वर्ड्स को भी और एक बार पढ़ना चाहिए. थैंक यू चिल्ड्रन.